लिंक आली, मी गेलो ना डायरेक्ट तिथे. तुम्हाला ॲड करतो, नाही तर माझा कॅमेरा. नमस्कार. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या फेसबुक लाईव्हमध्ये पुन्हा आपला एकदा स्वागत. आज आपला जो विषय आहे तो आहे लहान मुलं आणि कोरोना, सुपरमॅन और सुपर स्प्रेडर्स. तर सुपरमॅन और सुपर स्प्रेडर्स हे म्हणण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येकाच्या घरी एक एक सुपरमॅन आहे किंवा सुपर गर्ल आहे. मागच्या कोविड काळामध्ये आपल्याला माहीत होतं की लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण दिसत नव्हते, परंतु यावेळेस मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलं दिसत आहेत. जो आत्ताच नुकताच जो सर्वे आला शासनाचा, त्यामध्ये जे 10 लहान मुलं 0 ते 15 वर्षामध्ये टेस्ट केले जातात त्यामधले 2 मुलं हे कोविड पॉझिटिव्ह निघतात. म्हणजे यावरून किती मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये सुद्धा याचा फैलाव झालेला आहे हे आपल्याला जाणवेल. आज काही विषयांना मी हात घालतो जे पर्टिक्युलरली लहान मुलांशी रिलेटेड आहेत. आपले काही प्रश्न असतील तर ते आपण मला इनबॉक्समध्ये टाका. मॅक्झिमम प्रश्न कव्हर करायचा आज प्रयत्न करूया. आज माझ्यासोबत आपण विचारलेले प्रश्न विचारण्यासाठी प्राध्यापक श्याम भेंडे या ठिकाणी आहेत. प्राध्यापक श्याम भेंडे आपण विचारलेले प्रश्न मला या ठिकाणी विचारतील, जेणेकरून आपण व्यवस्थित त्याचे उत्तरं देऊ शकू. तर सर्वप्रथम कोरोना बरेचदा लोक विचारतात की मागच्या वेळी लहान मुलांमध्ये इतक्या प्रमाणात आजार नव्हता, यावेळी का? नक्कीच मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त रुग्ण आपल्याला कोरोनाचे यावेळी दिसत आहेत. आणि त्याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोना जो नवीन व्हायरस आहे त्याच्यामध्ये डबल म्युटेशन झालेलं आहे. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की खूप मागच्या वर्षी जिथे आपल्याला 1-2 रुग्ण दिसायचे, आज तिथे 20-25 रुग्ण दिसत आहे. मागचा जो व्हायरस होता तो एका रुग्णामागे जवळपास 4 ते 5 रुग्ण निघायचे. यावेळी जवळपास एका रुग्णामागे म्हणजे एक रुग्ण जवळपास 10 लोकांना इन्फेक्ट करतो आहे. त्यामुळे नक्कीच इन जनरल जेव्हा सगळ्या कम्युनिटीमध्ये रुग्ण वाढले तेव्हा लहान मुलांमध्ये सुद्धा कोविडचे रुग्ण वाढलेले आहेत. नंतर दुसरं म्हणजे मागच्या वेळी लॉकडाऊन होता, आपण सगळे घरात होतो, शाळा बंद होत्या, ग्राउंड्स बंद होते आणि मुलं आपले घरात होते. त्यामुळे नेमका मुलांना जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह निघायचा तेव्हा आईवडिलांना पॉझिटिव्ह असल्यानंतरच आपल्या मुलांना कोरोना व्हायचा किंवा त्यांना ते ॲट रिस्क राहायचे. या कोविडमध्ये काय होत आहे की आपल्या शाळामध्ये काही शाळा सुरू झाल्या होत्या, मैदानं सुरू झाले होते, गेम सुरू झाले होते, आपलं बाहेर फिरणं सुरू झालं होतं. मुलं आजूबाजूला एकमेकांसोबत भेटायचे, बोलायचे, मित्रांना भेटायचे. त्यामुळे आता जो कोविड येतो आहे तो प्रायमरीली असं म्हणताच येत नाही की तो फक्त आईवडिलांपासून मुलांना होत आहे. अशा बऱ्याचशा केसेस मी बघतो आहे OPDमध्ये की लहान मुलांमध्ये पहिले कोविड होतो आणि मग ते आपल्या आईवडिलांना देतात. आणि याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुलं आता घराच्या बाहेर पडलेले आहेत, खेळायला निघत आहेत. ट्युशन बऱ्याच प्रमाणात सुरू आहे. म्हणजे इव्हन शाळा जरी बंद पडल्या तरी मी बऱ्याचदा पॅरेंटला विचारतो की ताप आला तर ट्युशनला जातो का? तर त्यातले 70 ते 80% पॅरेंट म्हणतात हो ट्युशनला जातो, पण तिथे ना 1-2च विद्यार्थी असतात. त्या मॅडम आम्हाला 1-2 जणांना शिकवतात, पण असं नाही आहे. 1-2 विद्यार्थी जरी तुमच्यासोबत असले ते 2 विद्यार्थी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे आणि आपण ट्युशनमध्ये काही सोशल डिस्टन्स पाळत नाही, शक्य नाही. आणि मास्क तर मला वाटत नाही कोणी ट्युशनमध्ये लावत असेल. तर नक्कीच ते त्या ट्युशनमधनं किंवा आपल्या क्लासेसमधनं घेऊन येतात आणि त्यानंतर ते पॅरेंट्सला देतात. म्हणजे लहान मुलांमध्ये कोरोना आहे, आढळत आहे आणि रिव्हर्स सुरू झालेला आहे. आधी पॅरेंट्समधून मुलांमध्ये जायचा, आता बहुतांश मुलांमधनं पॅरेंट्समध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. नंतर तिसरा प्रश्न असतो की कोरोना हा लहान मुलांमध्ये सिरियस होऊ शकतो का? तर इन जनरल आपण म्हणतो की यंग पॉप्युलेशनमध्ये कोविडचा सिरियसनेस कमी आहे, ओल्ड पॉप्युलेशनमध्ये जास्त आहे. मागच्या वेळी लहान मुलांमध्ये रुग्णच नव्हते, खूप कमी होते. यावेळी लहान मुलांमध्ये आपला रुग्ण आढळत आहेत, पण हो काही सिरियससुद्धा होत आहेत. खूप नाही, एकदम खूप घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु नक्कीच काही मुलं सिरियस होत आहेत. आणि लहान मुलांमध्ये सिरियसपेक्षा पोस्ट कोविड सिंड्रोमचे पेशंट जास्त मिळत आहेत. म्हणजे कधीतरी 15 दिवसाआधी, महिन्याआधी, 2 महिन्याआधी कोरोना होऊन गेला आणि नंतर मग या मुलांमध्ये ताप आला किंवा मुलांना सुस्तपणा आला किंवा अंगावर सूज यायला लागली किंवा ओठ खूप लाल व्हायला लागले, जीभ लाल झाली, डोळे लाल व्हायला लागले. त्याला आम्ही पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणतो. असे 2 ते 3 रुग्ण माझ्याच पाहण्यात मी आलेले आहेत की त्यांना आपण पोस्ट कोविड
मल्टी सिस्टीम सिंड्रोम म्हणतो किंवा कावासाकी डिसीज म्हणतो. म्हणजे ज्या अँटीबॉडी तुमच्या शरीरामध्ये तयार झाल्या कोरोनामुळे, त्या अँटीबॉडी खूप जास्त प्रमाणात किंवा क्रॉस रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्या अँटीबॉडी शरीरातल्या कुठल्या तरी एका भागावरती रिॲक्ट झाल्या. तो लिव्हर म्हणा, तुमची ब्लडची सिस्टीम म्हणा, तुमचं किडनी म्हणा, आणि मग पोस्ट कोविड सिंड्रोम आपल्याला दिसायला लागले. तर हो, यावेळी मुलांमध्ये कोरोना दिसतो आहे. त्यांच्यामध्ये काही थोडे गंभीर आजारी आहेत आणि काही पोस्ट कोविड सिंड्रोमसुद्धा आहे. तर लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये कोरोनाचा सिम्पटम्स जे आहे, जी लक्षणे आहेत ती सारखी आहेत का? हो, बरेचशी लक्षणं सारखी आहेत. लहान मुलांना सर्दी असतो, खोकला होतो, ताप येतो, हा आजार असतोच. पण यावेळी जे पर्टिक्युलरली आम्ही बघतोय की लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्यापेक्षा जास्त वॉमिटिंग म्हणजे उलटी आणि संडासचे रुग्ण जास्त आहेत. ताप आला, लूज मोशन लागल्या, 1-2 उलट्या झाल्या आणि मग बाळ सुस्त झालं, असे बरेचसे रुग्ण येत आहेत. आणि त्यातले बहुतांश रुग्ण आम्ही त्यांना ॲडवाईस करतो कोविड टेस्ट करायला. पण आपल्याला माहीत आहे की बरेचसे लोक हेजिस्टंट असतात, पॅरेंट रिलक्टंट असतात, नाही आम्ही करत नाही, त्यामुळे सुद्धा बरेचसे रुग्ण मिस होत असतील. पण कॉमन एक सिम्पटम लहान मुलांमध्ये यावेळी आपल्याला पोस्ट कोविड हे पण दिसत आहे. म्हणजे त्यांना सर्दी खोकल्यासोबतच लूज मोशन आणि वॉमिटिंगचे रुग्णसुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर या गोष्टींकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर लहान मुलांमध्ये कॉमनली आढळणारे कोविडचे सिम्पटम कुठले? तर सर्वसामान्य ताप, सर्दी, खोकला, अंगपायदुखी, उलटी, हगवण. नंतर एक कॉमन दिसतंय की अंगावरती पुरळ येणे, रॅश येणे, डोळे लाल होणे, हे सुद्धा रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळत आहेत. आणि खूप जास्त विकनेस म्हणजे ताप निघून गेला पण खूप सुस्ती आली, असे सुद्धा रुग्ण आपल्याला लहान मुलांमध्ये अशा प्रकारचे सिम्पटम आढळत आहेत. नंतर आहे की लहान मुलांच्या टेस्ट कधी कराव्या कोविडच्या, हा एक चांगला प्रश्न बरेचदा पॅरेंट्स विचारतात की टेस्ट कधी केल्या पाहिजे. तर जोही मुलगा असेल त्याला 2 दिवसाचा ताप झाला असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की तो कुठे बाहेर एक्सपोज झालेला आहे किंवा कुठेतरी बाहेर मित्रांसोबत खेळलेला आहे किंवा तो ट्युशनला गेलेला आहे, क्लासेसला गेला आहे आणि 2 दिवसाचा ताप आहे, तर नक्कीच त्या पेशंटची आपण तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून तो जर पॉझिटिव्ह असेल, इन्फेक्टेड असेल, तर त्याचे पॅरेंट्स, आजी आजोबासुद्धा आपण वाचवू शकू किंवा त्यांना ट्रान्समिशन होण्यापासून आपण थांबवू शकू. लहान मुलांमध्ये एक पुन्हा एक लक्षण आहे की ताप, सर्दी सोबत घसादुखी असते. आणि बरेचदा काय होतं की आपण पॅरेंटला विचारलं कुठे गेला काय, तर ते प्रत्येकाची रिॲक्शन असते, नाही नाही कोरोना नाही आहे, हा आणि आताच आईस्क्रीम खाल्लं होतं, हा थंडी पाणी पितो, हा फ्रीजमधला बर्फ खातो. हा खूप कॉमन आहे आणि लोक ह्या गोष्टी यासाठी वापरतात की आम्ही त्यांना कोरोनाची टेस्ट सांगू नये किंवा आम्ही त्यांना कोरोना असेल असं तोंडातून काढू नये. परंतु असं नाही आहे. आपण जर अर्ली डायग्नोसिस केलं तर आपण आपल्या मुलाला पण जास्त दिवस आजारी होण्यापासून थांबू शकतो. त्यापासून आई वडील, आजी आजोबा यांनासुद्धा आपण त्याच्यापासून ट्रान्समिशन होण्यापासून थांबू शकतो. त्यामुळे जर कुठल्या मुलाला ताप असेल, सर्दी खोकला असेल, घसादुखी असेल, अंगपाय दुखी असेल आणि ती नक्कीच आपण त्याची टेस्ट केली पाहिजे. पण ती टेस्ट सहसा पहिल्या दिवशी न करता 2 दिवसाचा ताप झाल्यानंतर जर केली तर ती पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस जास्त आहे. बरेचदा लहान मुलांमध्ये अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही किंवा RT-PCR सिम्पटम असून सुद्धा पॉझिटिव्ह येत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांमध्ये सॅम्पलिंग व्यवस्थित करता येत नाही. ज्या लोकांना तुम्हाला माहीत असेल ज्यांनी कोविडचं सॅम्पल आतापर्यंत दिलेलं आहे, तर ते नाकामध्ये काडी घालतात, मुलं तसेच घाबरून जातात, बराच वेळ ती काडी आतमध्ये फिरवतात, गोल फिरवतात आणि ते मुलं करू देत नाही. त्यामुळे कदाचित सॅम्पलिंग इम्प्रॉपर झाल्यामुळे सुद्धा कधी कधी लहान मुलं पॉझिटिव्ह असून सुद्धा त्यांच्यामध्ये ती टेस्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. मग असतं की जर मुलगा पॉझिटिव्ह आला तर आम्ही आमची टेस्ट केली पाहिजे का? हो, नक्कीच. पॅरेंट्सनी टेस्ट ही नक्कीच केली पाहिजे. ती कधी करावी? तर मुलाला ज्या दिवशी पहिले 5 सिम्पटम आले पहिल्या दिवशी किंवा त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 5व्या दिवशी आईवडिलांनी किंवा त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टनी आपली कोविड चाचणी करून घेतली पाहिजे. नंतर एक खूप कॉमन प्रश्न असतो की सर आता आमचा मुलगा पॉझिटिव्ह आला, नाही आमचा मुलगा तर निगेटिव्ह आहे, आम्ही दोघं पॉझिटिव्ह आहोत, तर आम्ही मुलाची टेस्ट करायला पाहिजे का? हो, नक्कीच केली पाहिजे. कारण तो पॉझिटिव्ह आहे की नाही हे आपल्याला कळेल आणि त्याला काही सिम्पटम आले तर अर्ली डायग्नोज करता येईल. आणि काही पॅरेंटची बिलकुलच इच्छा नसते, नाही आम्ही करणारच नाही, तर त्यांना मला या ठिकाणी सांगावं वाटतं की जर तुम्हाला त्याची टेस्ट करायची नसेल तर तुम्ही जसे होम क्वारंटाईन आहे तसे त्याला तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये पूर्ण वेळ होम क्वारंटाईन ठेवा, हे समजून की तो कोविड पॉझिटिव्ह आहे.
परंतु जर त्याला तुम्ही असं सस्पेक्ट करतात आणि जर त्याला ताप आला, सर्दी आहे, खोकला आहे, तर ताबडतोब तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, सेंटरला कळवा आणि त्याची टेस्ट करून घ्या. इव्हन तुम्ही दोघं जर पॅरेंट्स पॉझिटिव्ह असेल, मुलाची टेस्ट जरी निगेटिव्ह आली, पण जर त्याला कोविड लाईक सिम्पटम असतील तर त्याची ट्रीटमेंटसुद्धा तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही करून घेतली पाहिजे. अंगावरती तो आजार काढू नये. नंतर एक महत्त्वाचा प्रश्न येतो की आता आम्ही दोघं पॉझिटिव्ह आलो आहे, तर मी याला माझ्या दुसऱ्याच्या भावाच्या घरी नेऊन ठेवू का, मी त्याला माझ्या आजीकडे नेऊन ठेवू का, मी त्याला माझ्या आजोबाकडे नेऊन ठेवू का, किंवा माहेरी नेऊन ठेवू का. हा तुम्ही खूप मोठा गुन्हा करताय. कारण तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही पॉझिटिव्ह आहे, तुमचा मुलगा पॉझिटिव्ह आहे की नाही माहीत नाही, त्याची टेस्ट केली अथवा न केली तरी तुम्ही त्याला पॉझिटिव्हच सस्पेक्ट केला पाहिजे आणि त्याला विनाकारण तुम्ही आपल्या घरचा आजार दुसऱ्याच्या घरात नेऊन ठेवू नका. कारण तो असिम्प्टमॅटिक पॉझिटिव्ह असेल. मी आधीच सांगितलं की लहान मुलं बरेचदा असिम्प्टमॅटिक पॉझिटिव्ह असतात. बरेचदा त्यांच्या कंप्लेंटकडे आपण लक्षसुद्धा देत नाही. कधी कधी आजकाल TV खूप पाहत असतात मुलं, तिथे ऐकतात की कोरोनामध्ये टेस्ट जाते आणि म्हणतात हो बाबा माझ्यानं तोंडाची टेस्ट गेला. आपण तर जाऊ दे, तुला सवयच आहे टेस्ट गेली म्हणायची, तुला काही कोरोना नाही आहे, पण तो सुद्धा कोविड असू शकतो आणि तो असिम्प्टमॅटिक कोविडसुद्धा असू शकतो. तर ते असिम्प्टमॅटिक असले तरी ते लोकांना ट्रान्समिट करू शकतात. त्यामुळे कृपा करून तुम्ही जर पॅरेंट्स कोविड पॉझिटिव्ह असाल आणि जर तुमचा मुलगा जर निगेटिव्ह असेल तरी त्याला तुम्ही स्वतः मास्क घालून राहा. त्याची तुम्ही कोविड पेशंटसारखी केअर करा की मी कोविड आहे, माझ्यापासून माझ्या मुलाला होऊ नको. पण कृपा करून त्याला तुमच्या आजी आजोबा किंवा बहीण भाऊकडे पाठवू नका, जेणेकरून हा आजार बाकीच्या घरी पसरणार नाहीत. यानंतर अजून आपले काही प्रश्न असतील तर ते मी घेऊ शकतो. परंतु ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण लहान मुलांना सुद्धा कोविड होऊ शकतो आणि तो खूप नाही पण कधी कधी कॉम्प्लिकेट होऊ शकतो आणि पोस्ट कोविडसुद्धा त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. नंतर आजच्या ज्या आपल्या लेक्चरचं भाषणाचं जे टायटल आहे की सुपरमॅन और सुपर स्प्रेडर्स, तर माझं आता 1-2 दिवसाआधी सुद्धा आपण लोकमतला एक न्यूज आली होती की लहान मुलं हे सुपर स्प्रेडर्स असतात. सुपर स्प्रेडर्स का असतात? कारण ते बरेचदा असिम्प्टमॅटिक असतात, ते मास्क लावत नाहीत. बरेचदा तुम्ही बघा कितीही त्यांना म्हटलं तरी ते मास्क लावत नाही. आणि 2 वर्षाच्या खालच्या बालकांना आपण मास्कची सक्ती करू शकत नाही, कारण त्यांना चोकिंग व्हायची भीती असते आणि ते नेमके कधीच एका जागेवर राहत नाही. इथून उठ, तिथे पळ, आजीजवळ जा, आजोबाजवळ जा, बाजूच्या घरी जा. हँड सॅनिटायझर नावाचा प्रकार लहान मुलं खूप समजा स्कूल गोईंग असतील तर ते पाळतील, पण खूप छोटे लहान मुलं ते सुद्धा नियम पाळत नाही. त्यामुळे हो, लहान मुलं हे सुपर स्प्रेडर्स असू शकतात. त्यामुळे जे कुठले पॅरेंट्स हे पॉझिटिव्ह असतील आणि त्यांना आपल्या मुलांची टेस्ट करायची नसेल किंवा केल्यानंतरही जर ती निगेटिव्ह आली असेल तरी त्यांनी आपल्या मुलांची काळजी तो कोविड पॉझिटिव्ह आहे असं समजून घेतली पाहिजे. त्यांना ज्येष्ठांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ देऊ नका. त्यांना पूर्ण वेळ 14 दिवस तुमच्यासोबत सुद्धा तुमच्या घरीच ठेवा. नंतर होतं की माझा मुलगा पॉझिटिव्ह आला, आमचे टेस्ट उद्या येणार आहे. मग असे पेशंट आमच्या दवाखान्यामध्ये टेस्ट रिपोर्ट घेऊन येतात की डॉक्टर माझा मुलगा, तुम्ही तर सांगितलं होतं आमचा मुलगा पॉझिटिव्ह आला आहे, तुम्ही सांगितलं, आम्ही अजून आमची टेस्ट केली नाही किंवा आम्ही दिलेली आहे आणि आमचा रिपोर्ट आला, आम्हाला औषध लिहून द्या. कृपा करून असं दवाखान्यामध्ये येऊ नका. कारण ज्या आधी तुमचा मुलगा जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह असण्याची तेवढीच दाट शक्यता आहे किंवा तुम्ही स्वतःला पॉझिटिव्हच समजलं पाहिजे. तुम्ही येता हॉस्पिटलच्या OPDमध्ये बसता, 10-15-20 मिनटं जे काही वेटिंग असेल, तुमच्या बाजूला लोक बसलेले असतात आणि त्यावेळी तुम्ही तुमचा आजार हा कोणाला तरी दिलेला असतो. मी मगाच सांगितलं की यावेळेचा जो नवीन स्ट्रेन आहे डबल म्युटेशनवाला, तो एक व्यक्ती 10 लोकांना इन्फेक्ट करतो आहे. त्यामुळे आपली जबाबदारी समजा. तुम्ही आम्हाला टेलिफोनिक कॉन्टॅक्ट करा. जवळपास आपल्या पिडियाट्रिशियनचे किंवा आपल्या कन्सल्टिंग डॉक्टरांचे नंबर आजकाल सगळ्या पेशंटजवळ असतात. तुम्हाला नाही मिळालं तर माझा नंबर घ्या. माझा नंबर फेसबुकवर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप टाका, मी फोन उचलला नाही तर, किंवा माझा जो फेसबुक अकाउंट आहे त्याच्यावरती मला मेसेंजरमध्ये मेसेज टाका. मी जेवढ्या लवकर शक्य होईल तुम्हाला रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करेन. कृपा करून तुमचे रिपोर्ट येईपर्यंत घराच्या बाहेर निघू नका आणि जे काही तुम्हाला होम आयसोलेशनचे जे काही नियम आहे ते आपण सगळ्यांनी पाळलंच पाहिजे, अन्यथा हा आजार इकडे तिकडे पसरू शकतो. शांभू, मला वाटते मी बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारा मला स्क्रीनवर ना. तर एक आहे महत्त्वाचा प्रश्न की पहिल्या जे फेज होती त्या पहिल्या फेजमध्ये मुलं कुठल्याच मुलांना हे कोविड होत नव्हतं, झालेलं नाही असं दिसत नाही. दुसऱ्या कोविडमध्ये का बरं असं होतं? या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मी सांगेन की यावेळेचा जो व्हायरस आहे थोडासा चेंज झालेला व्हायरस आहे. यावेळी डबल म्युटेशन आहे व्हायरसमध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मागच्या वेळी आपले मुलं घरातच होते
कोविड जेव्हा लॉकडाऊन आला तेव्हा आपल्याकडे कोविड यायचाच होता आणि त्याच्यात आधी आपण लॉकडाऊन लावून शाळा कॉलेजेस बंद करून टाकले होते. यावेळी आपण सेकंड फेजमध्ये आहोत. आपण ओपन होतो, आपण मार्केटमध्ये होतो, आपण ग्राउंडवर खेळत होतो, आपण बॅडमिंटन खेळायला जात होतो, आपण लहान मुलांमध्ये मिसळत होतो लहान मुलांच्या बाबतीत, आणि मग आपला लॉकडाऊन लागला. त्यामुळे हे मुलं कदाचित तो कोविड बाहेरून घेऊन आपल्या घरात येत आहेत. त्यामुळे त्यांचा इन्फेक्टिव्हिटी रेट नक्कीच वाढलेला आहे. नंतर लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल बरेचदा प्रश्न विचारला जातो की लहान मुलांना लसीकरण केव्हा येईल, काय येईल आणि ते सेफ आहे का. सध्या जे वॅक्सिन आलेलं आहे ते शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे 45+ आहे. बरेचेच लोकांना सध्या वॅक्सिन दिल्या जात आहे. लहान मुलांच्या वॅक्सिनबद्दल सध्या तरी कुठला असा निर्णय घेण्यात आलेला नाही, आणि जी सेफ्टी प्रोफाईल आहे वॅक्सिनचं ते सध्या अजूनही क्लिअर झालेलं नाही आहे. तरी अमेरिकेमधले जे काही वॅक्सिन आहेत, जे मॉडर्नाचं वॅक्सिन आहे किंवा फायझरचं वॅक्सिन आहे, जॉन्सन अँड जॉन्सनचं, हे कदाचित लहान मुलांसाठी किंवा 12 वर्षावरील मुलांसाठी येईल. परंतु सध्या तरी लहान मुलांसाठी वॅक्सिन सध्या नाही आणि दृष्टीपथात सुद्धा नाही. नंतर एक प्रश्न बरेचदा लोक विचारतात की सर, लहान मुलांना का बरं आजार सौम्य राहतो, मोठ्याने एवढा का राहत नाही. तर लहान मुलांमध्ये सौम्य राहण्याचं कारण म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, नवीन नवीन अँटीजनला रिस्पॉन्ड व्हायची शक्ती त्यांच्यामध्ये असते, आणि त्यांच्यामध्ये एक थायमस नावाचं ऑर्गॅन एक हे असते, ग्लँड असते. ती आपल्या सर्वांनाच असते, पण ती जन्मानंतर हळूहळू तिचं फंक्शनिंग कमी होऊन जातं, आणि ती ग्लँडसुद्धा एक चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आपल्या शरीराला मदत करत असते. तर ती त्यांच्यामध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे सुद्धा लहान मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसतो. अजून काही प्रश्न आहेत? देशमुखांचा एक प्रश्न आहे, मुलांसाठी लस सध्या नाही, मग त्यातली काही सध्या कुठली दुसरी औषध आहेत का? लहान मुलांना, अमोल देशमुखांचा प्रश्न आहे की लहान मुलांसाठी लस नाही तर त्यांना कुठले औषधं आहे का. तर सगळ्यात पहिले म्हणजे कोविडला सध्या लहान मुलांसाठी कुठलंच मेडिसिन आतापर्यंत रिकमेंड झालेलं नाही. परंतु जर ते आजारी असतील, सिरियस होत असतील किंवा काही त्यांचे जर कॉम्प्लिकेशन येत असतील तर नक्कीच जे अवेलेबल कोविडसाठी ड्रग्ज आहे ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ॲडमिट करून लहान मुलांना देण्यात येऊ शकतात. पण तोपर्यंत आपण एकच करू शकतो, आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. लहान मुलांना ताजं अन्न द्या, फ्रूट्स, फळं भरपूर द्या, व्हिटॅमिन सी युक्त द्या. झिंकचं सिरप मार्केटमध्ये असते, ते सध्या तुम्ही एक 8 ते 10 दिवसासाठी लहान मुलांना देऊ शकता. आणि त्यांना रोज व्यायाम करायला लावा, कारण एका जागी आपण बसून असतो, टी व्ही पाहत असतो, मोबाईलवर मुलं असतात, तिथेच बसून जेवत असतात. तर यामुळे सुद्धा जी आपण एकदम सुस्त झालेलो आहे त्यामुळे सुद्धा आपली इम्युनिटी कमी होते. त्यामुळे ह्या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर ऑलरेडी मुलांची इम्युनिटी चांगली आहे, ती इम्युनिटी या गोष्टींनी अजून बूस्ट होईल. बरेचदा एक जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं एक आहे की लहान मुलांना रोज 1 तास तरी ॲक्टिव्ह एक्झरसाईज झाल्या पाहिजे. आणि आता सध्याच्या कोविडमुळे आपण ॲक्टिव्हली गार्डनमध्ये जाऊन किंवा ग्राउंडवर जाऊन एक्झरसाइजेस करू शकत नाही. तर लहान मुलांना गच्चावर नेऊन दोरीवरच्या उड्या म्हणा किंवा त्यांच्यासोबत 1-2 थोडंसं रनिंग, जम्पिंग किंवा जॉगिंग आपण करू शकतो. तर या गोष्टी आपलाही व्यायाम होईल आणि सोबत मुलांचा सुद्धा व्यायाम होईल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला हा विचारायचा की अनाथालयामध्ये अजूनही मुलं आहेत, कारण की ती मुलं दुसरीकडे घरी जाऊ शकत नाही किंवा त्याला वेगळी ठेवता येत नाही, तिथे कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे? नक्की शंभू, हा तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुम्ही अनाथालयातल्या मुलांसोबत असता तर अनाथालयामध्ये जे मुलं आहेत, जे हॉस्टेलमध्ये जे आहे आपण ते म्हणू शकतो की जे सोबत ज्यांना राहणं आवश्यक आहे, तर त्या मुलांना तुम्ही बाहेर निघू नका देऊ, कारण ते ऑलरेडी नॉन इन्फेक्टेड आहे. ते आपल्या आतल्या 4 दिवारीमध्ये राहत आहेत. त्यांना तुम्ही बाहेर निघू देऊ नका, ग्राउंडवर खेळू देऊ नका, किंवा आजूबाजूला जे मुलं असतील किंवा दुसरे कुठले मुलं असतील त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ देऊ नका. त्यासोबतच त्यांना असं समजू नका की त्यांना होणारच नाही, कारण काहीतरी कुठून एखादी वस्तू येते, कोणीतरी तुमच्याकडे जेवण आणून देतं किंवा एखादा इलेक्ट्रिशियन येऊन जातो, तो सुद्धा तुमच्यासाठी सुपर स्प्रेडर राहू शकतो. त्यामुळे त्या मुलांना एकामेकाचा क्लोज कॉन्टॅक्ट टाळणे. जे जेव्हा असतात, खेळत असतात, बागडत असतात, बसले तेव्हा त्यांना मास्क लावून त्यांनी राहिलंच पाहिजे. हँड सॅनिटायझेशन वारंवार केलंच पाहिजे. इव्हन तुम्ही जेव्हा पंक्तीमध्ये त्यांना जेवायला बसवता किंवा तुम्ही त्यांचे क्लासेस घेता किंवा काही प्रबोधनाचे विषय असतात तेव्हा सुद्धा त्यांना जे फिजिकल डिस्टन्सिंग आहे ते आपण त्या ठिकाणी पाळलं पाहिजे. योगेश ढोरे सरांचा प्रश्न आहे की आर चिल्ड्रन ॲट लोअर रिस्क ऑफ COVID-19 दॅन ॲडल्ट? येस, दे आर ॲट लोअर रिस्क बट दे कॅन बी सुपर स्प्रेडर्स. वॅक्सिनबद्दल मी सांगितलं. स्वाती बोंगिरवार ताईंचा मेसेज आहे की सध्या तरी लहान मुलांसाठी कुठलंच वॅक्सिन अवेलेबल नाही आहे.
लहान मुलांना हितेश इमानेजींचा प्रश्न आहे की लक्षण दिसत नाही, त्यामुळे त्यांना कुठले औषध उपचार करावे? लक्षणं नसेल, औषधोपचार करण्याची आवश्यकता नाही, परंतु नक्कीच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ज्या काही मेडिसिन्स आहे, व्हिटॅमिन सी, झिंक, बी कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये, इवन व्हिटॅमिन डी हे सुद्धा एक व्हिटॅमिन डीचे सॅशेट मार्केटमध्ये मिळतात किंवा ड्रॉप मिळतात, ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, जे कुठले तुमचे पिडियाट्रिशियन असतील त्यांच्या सल्ल्याने आपण नक्कीच घेऊ शकता. लहान मुलांना प्रशांत वाडीबसमे सरांचा प्रश्न आहे की लहान मुलांना कमी सिम्पटम असण्याची काय कारण आहे? तेच त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांच्यामध्ये थायमसची ग्लँड आहे, त्यामुळे त्यांची इम्युन सिस्टीम लवकर रिस्पॉन्ड करते, त्यामुळे हे सुद्धा त्यांच्या कमी लक्षणं दिसण्यासाठी किंवा कमी सिरियस होण्यासाठी या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर मला वाटतं आपण थांबूया या ठिकाणी. काही आपले प्रश्न असतील तर कृपया याच्यावर एक इनबॉक्स करून द्या, मी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल. मास्क घाला, हँड सॅनिटाईज करा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा. हे करत असताना हे का मी करतो हे लक्षात घ्या आणि इतरांनाही सांगा. धन्यवाद. पुन्हा आपण पुढच्या सत्रामध्ये भेटूया. त्यावेळेस आपला जो विषय असेल की आज आपल्याला दिसतंय की कोरोनाचे रुग्ण जरी 80% रुग्ण चांगले होतात, 20% रुग्ण सिरियस होतात, मग ते सिरियस का होतात, त्यामध्ये मृत्यू का पावतात, यावर वेळी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बोलूया. पुन्हा एकदा धन्यवाद.